हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर, गुरुजी कोचिंग या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला बघायचं बघा इतिहासचा नेमका आपण अभ्यास कसा करावा, जेणेकरून बघा आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये बघा 40 पैकी 40 मार्क्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा दोन प्रकारचे विद्यार्थी असतात बघा. एक प्रकारचा पहिला प्रकार म्हणजे काय त्या ठिकाणी की असे विद्यार्थी की ज्यांना इतिहास हा विषय मुळातच आवडतो आणि ते त्याचा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काय करतात, अभ्यास करतात. आणि प्रकार 2 मध्ये येतात असे विद्यार्थी की ज्यांना इतिहास विषय त्या ठिकाणी आवडतच नाही. पण मित्रांनो, आपल्याला हा इतिहास विषय करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की बोर्डच्या पेपरमध्ये बघा हा अतिशय स्कोरिंग वाला सब्जेक्ट आहे, ज्याच्यामुळे बघा त्या ठिकाणी आपला ओव्हरऑल पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढण्याची जास्त शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त बघा भविष्यात आपल्याला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अशाच पद्धतीने इतिहासचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर सुरुवात कशी करायची बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या चॅप्टरला सुरुवात करतो तर त्यामध्ये काय करायचं बघा की आपण वाचताना नेमकं विचारलं पाहिजे स्वतःला की नेमका हा काळ कोणता आहे. त्यानंतर बघा यामध्ये मुख्य व्यक्ती कोण आहेत, त्यानंतर याच्यामधील महत्वाच्या घटना कोणत्या आहेत, त्यानंतर या घटनाचे नेमके महत्वाचे काय आहे, यामध्ये घटना कोणत्या महत्वाच्या आहेत, या व्यतिरिक्त यामधील परिणाम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. जसं बघा एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकताना आपण आधी काय समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी काय होतं, फ्रान्समध्ये आर्थिक आणि त्या ठिकाणी काय होतं, सामाजिक असमानता होती. त्या व्यतिरिक्त बघा लोकांनी काय केलं, मग लोकांनी राजसत्तेविरुद्ध त्या ठिकाणी काय केलं, बंड केलं. आणि मग त्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी आधुनिक लोकशाहीच्या कल्पना त्या ठिकाणी काय आल्यात, पुढे आल्यात. तर जसं बघा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये काय होतं बघा, 3 प्रकारचे वर्ग होते. पहिला वर्ग होता बघा त्या ठिकाणी धर्मगुरू, त्यानंतर 2 नंबरला यायचे बघा सरदार आणि उमराव, आणि 3 नंबर मध्ये यायचे बघा शेतकरी व्यापारी. हे लोक त्या ठिकाणी काय यायचे, त्या वर्गामध्ये यायचे. मग जास्त कर कोणावर लादला जायचा, ते सर्वच्या सर्व कर लादला जायचा वर्ग 3 वरच्या लोकांवर, जसं शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असंतोषाची भावना निर्माण झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केले, आंदोलन केले, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी बघा राजसत्ता काय झाली, कमकुवत झाली. मग आता अभ्यास करताना नेमकं अजून काय करायचं, तर आपल्याला काय करायचं, कारण घटना आणि त्याचे परिणाम ही पद्धत त्या ठिकाणी काय करायची, आपल्याला अवलंबवायची आहे. तर बघा काय की फ्रेंच मध्ये जास्त कर आकारला जायचा वर्ग 3 वरच्या लोकांवर. मग त्या ठिकाणी काय झाली, घटना काय झाली, त्या ठिकाणी क्रांती सुरू झाली. मग त्याचे परिणाम काय झाले, आंदोलन केले लोकांनी आणि त्या ठिकाणी काय झाली, राजसत्ता कमकुवत झाली. नेक्स्ट बघा आर्थिक संकट आले, लोकांची आंदोलने झाली आणि त्या ठिकाणी काय झाले, राजकीय बदल झाले. नेक्स्ट बघा आपल्याला फक्त पाठांतर करून चालत नाही, तर त्या ठिकाणी काय करावं लागलं, आपल्याला सगळ्याच्या सगळ्या घटना, सगळेच्या सगळे मुद्दे त्या ठिकाणी काय करावं लागतील, व्यवस्थित अभ्यासावा लागतील. नेक्स्ट बघा की आपल्याला काय करावं लागेल, टाइम लाईन त्या ठिकाणी वापरावी लागेल. जसं पहिलं महायुद्ध कधी झालं, 1914. त्याच्यानंतर तह कधी झाला, 1919. आणि त्यानंतर बघा दुसरं महायुद्ध त्या ठिकाणी काय झालं, 1939 मध्ये झालं. तर अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करावं लागेल, टाइम लाईन तयार करावी लागणार आहे. की जसं 1914 मध्ये बघा काय झालं, पहिलं महायुद्ध, त्यानंतर 1919 मध्ये काय झालं, त्या ठिकाणी तह झाला, आणि त्यानंतर बघा 1939 मध्ये काय झालं, दुसरं महायुद्ध झालं. टाइम लाईन वापरल्याच्या त्या ठिकाणी काय होतात, घटना आपल्याला काय होतात, पटकन लक्षात राहतात. यानंतर बघा आपण काय केलं पाहिजे की व्यक्तींना कथेतील पात्रासारखं समजावं लागणार आहे. म्हणजे जर आपण पात्रासारखं जर समजलं, म्हणजे गोष्टीसारखं जर त्याला वाचलं, तर आपल्याला ते लक्षात राहणं अतिशय सोपं जाते. जसं की बघा महत्वाच्या व्यक्तीबद्दल आपण हे लक्षात ठेवली पाहिजेत, काय की त्यांचे नेमके उद्दिष्ट काय होते, त्यानंतर त्यांनी काय साध्य केलं, त्यानंतर त्यांच्या चुका नेमक्या काय होत्या. जसं उदाहरण द्यायचं झालं तर बघा या ठिकाणी नेपोलियन बोनापार्ट, त्याला बघा त्या ठिकाणी काय होतं उद्दिष्ट त्याचं, त्याला काय करायचं होतं, सत्ता वाढवायची होती. त्यानंतर बघा त्याने नेमकं काय साध्य केलं, त्याने अनेक युद्ध त्या ठिकाणी जिंकली. मग त्या ठिकाणी त्याच्या चुका काय झाल्या, चुका झाल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, त्याचा त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी झाला. नेक्स्ट बघा सुरुवातीला तारखा पाठ करू नका, म्हणजे डायरेक्ट गेलं आणि तारखाचं पाठांतर करू नका. त्याला एखाद्या स्टोरी सारखं वाचा, त्याच्यामधील बघा महत्वाचे मुद्दे वाचा, घटना वाचा, त्याच्यानंतर त्याची कारणे वाचा, त्याच्यानंतर त्याचे परिणाम वाचा, आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी काय करा, तारखा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा की योग्य पद्धत काय आहे नेमकी. पहिले तर काय करायचंय बघा, तुम्हाला त्या ठिकाणी घटना समजून घ्यायची.
घटना समजल्याच्या नंतरच पुढे जायचंय तुम्हाला. त्यानंतर त्याचं कारण समजून घ्यायचे. कारण समजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामुळे त्याचे होणारे त्या ठिकाणी परिणाम आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला महत्वाचं काय करायचंय, मग महत्वाच्या तारखा त्या ठिकाणी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. सुरुवातीला तारखा लक्षात ठेवू नका. सुरुवातीला घटना समजून घ्या, त्यानंतर कारण त्या ठिकाणी समजून घ्या, त्यानंतर त्याचे परिणाम त्या ठिकाणी समजून घ्या आणि शेवटी आपल्याला काय करायचे तारखा लक्षात ठेवायच्यात. समजून घ्या, जोडून घ्या, त्यानंतर त्या ठिकाणी काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर बघा की आपल्याला काय करायचं ऍक्टिव्ह रिकॉलचा वापर त्या ठिकाणी करायचा. म्हणजे कसं की तुम्ही जेही त्या ठिकाणी घटना वाचलेली आहे किंवा एखादा कोणताही त्या ठिकाणी टॉपिक जर वाचलेला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला पुस्तक बंद करायचंय. स्वतःच शिक्षक झाल्यासारखं स्वतःलाच प्रश्न विचारायचे आणि स्वतःच विद्यार्थी असल्यासारखं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायची आहेत. यामुळे बघा तुम्हाला म्हणजे पेपरमध्ये लिहिता वेळेस आपल्याला आठवण्यासाठी जास्त अडचण त्या ठिकाणी जाणार नाही. तर बघा काय करायचंय पुस्तक बंद करायचंय, स्वतःला समजून सांगायचंय, त्याच्यावर आधारित छोटा सारांश त्या ठिकाणी आपल्याला लिहायचंय आणि त्याच्यावर आधारित त्या ठिकाणी काय करायचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा काही विद्यार्थी बघा अशा पद्धतीचे आहेत, ते काय करतात की स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ते डायरेक्टच्या डायरेक्ट म्हणजे जशाला तशा काय करतात लाईन टू लाईन बघून काय करतात सॉल्व्ह करतात. तर असं करायचं नाही. व्यवस्थित त्या ठिकाणी वाचायचे, समजून घ्यायचे, त्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं स्वाध्याय त्या ठिकाणी काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. आणि ही जर या पद्धतीने आपण अभ्यास केला तर यामुळे काय होईल बघा आपल्या स्मरणशक्तीसाठी हे अतिशय प्रभावी काय करणार आहे ठरणार आहे. त्यानंतर बघा की तुलना करायला शिका. म्हणजे काय की दोन वेगवेगळ्या घटना असतील आणि त्याच्यामधली जर आपण तुलना केली तर आपल्याला त्यामधला अधिक फरक म्हणजे काय होईल आपला त्या ठिकाणी डीप अभ्यास त्या ठिकाणी होईल. म्हणजे कसं की या ठिकाणी बघा जसं अमेरिकन रिव्हॉल्युशन आहे आणि फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, मग तुलना कशी करायची की दोन्ही होण्यामागची नेमकी कारण काय आहेत आणि त्याचे झालेले नेमके परिणाम काय आहेत आणि यामुळे नेमका लोकांवर प्रभाव काय पडला. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तुलनात्मक त्या ठिकाणी काय करायचंय अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघा कशा पद्धतीनं शॉर्ट नोट्स आपल्याला त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत. स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करायच्या आहेत. म्हणजे कशा त्या ठिकाणी बघा बुलेट पॉइंट्स वापरायचे. म्हणजे काय बुलेट पॉइंट्स म्हणजे काय अतिशय छोटे छोटे मुद्दे पण चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे आहेत. खूप मोठा पॅराग्राफ करण्याची आवश्यकता नाही, मुद्देसूद मांडणी त्या ठिकाणी आपल्याला करायची. त्यानंतर काय करायचं कीवर्ड्स वापरायचे. म्हणजे काय एखाद्या वाक्यामध्ये महत्वाची व्यक्ती कोण आहे, महत्वाची घटना कोणती आहे, अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय करायच्या वापरायच्या आहेत. नेक्स्ट फ्लो चार्टचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय एरोचा त्या ठिकाणी काय करायचा आहे वापर करायचा आहे. म्हणजे यामुळे काय होईल आपल्याला लक्षात राहण्यास त्या ठिकाणी काय होईल अधिक मदत होईल. मग अशा पद्धतीने बघा आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.